सिडकोच्या लॉटरीतल्या नवी मुंबईतल्या घरांच्या वाढीव दरांविरोधात मनसेनं तीव्र भूमिका घेतली आहे। मनसे आणि सिडको सोडतधारकांच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी वाशीच्या पोस्ट ऑफिसमध्ये एक पोस्टकार्ड मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये सिडको सोडतधारकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, आमदार आणि खासदारांना पत्र पाठवली। या पत्रांमधून सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली। सिडकोनं घरांच्या दरात केलेली वाढ ही अन्यायकारक आहे आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना नवी मुंबईतही घर घेणं कठीण झालं असल्याची प्रतिक्रिया मनसेच्या वतीनं देण्यात आली। तुम्ही केंद्र सरकारची गाईडलाईन आहे की EWS कॅटेगरीमध्ये त्यांचं उत्पन्न मर्यादा 3 ते 6 लाख आपलं किती 3 लाखापेक्षा कमी ही EWSची उत्पन्न मर्यादा आहे आणि LIGची उत्पन्न मर्यादा ही 3 लाख ते 6 लाख आहे। पण सिडको हे एकमेव महामंडळ आहे की सिडकोने आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेची जी गाईडलाईन आहे ती धुडकावून लावलेली आहे। आज या ठिकाणी साखळी आंदोलन जे चालू आहे त्यासाठी मी आवर्जून आलेलो आहे, कारण मला जे घर पाहिजे आहे ते घर मी खांडेश्वरला मागणी केली, पण ते न देता मला या ठिकाणी वाशी ट्रक टर्मिनस येथे दिलेला आहे। खांडेश्वरला किंमत आहे 45 लाख, इथे 86 लाख। सर्वसामान्याला परवडेल असं घर आहे का हे? कुठल्या उद्देशाने तुम्ही हे दर लावले? ज्या घराचा पाया नाही मारला त्या घराची तुम्ही लॉटरी काढली, कोणाला लॉटरी देण्यासाठी काढली? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।